आज जागतिक व्याघ्र दिन आहे। मात्र जागतिक व्याघ्र दिनीच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असल्याचं अजब विधान केलं। शिवसेनेच्या वाघानं बिबट्याला राष्ट्रीय प्राणी म्हटल्यानं आता वाद निर्माण झालाय। वादाशी जवळचं नातं असलेल्या सत्तारांनी नेमकं का आणि काय विधान केलं तुम्ही देखील पहा। सत्तार म्हणतात बिबट्या राष्ट्रीय प्राणी। ये जो राष्ट्रीय प्राणी है और राष्ट्रीय प्राणी को सुरक्षित रखना, राष्ट्रीय प्राणी को जंगल में सुरक्षित रखने का काम वन विभाग के अधिकारी पूरी तरह से कर रहे हैं। व्याघ्र दिनालाच मंत्र्यांकडून वाघाचा अपमान। शिवसेनेच्या वाघाचा जावई शोध। भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण असा प्रश्न विचारताच शाळकरी मुलगाही सहज उत्तर देईल वाघ। मात्र राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांना या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नाही। विशेष म्हणजे 29 जुलै या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनालाच शिवसेनेच्या या वाघानं आजच्या दिवशीच चक्क बिबट्याला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलंय। मंत्री महोदय काय म्हणालेत तुम्हीच ऐका। देखो ये वो बिबट्या ये जो राष्ट्रीय प्राणी है और राष्ट्रीय प्राणी को सुरक्षित रखना, राष्ट्रीय प्राणी को जंगल में सुरक्षित रखने का काम वन विभाग के अधिकारी पूरी तरह से कर रहे हैं। देखो ये वो बिबट्या ये जो राष्ट्रीय प्राणी है और राष्ट्रीय प्राणी को सुरक्षित रखना, राष्ट्रीय प्राणी को जंगल में सुरक्षित रखने का काम वन विभाग के अधिकारी पूरी तरह से कर रहे हैं। संभाजीनगरात खरं तर गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे। शहराच्या मध्य भागातील उल्का नगरीत तसंच सिडको भागातील एका मॉलच्या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या दिसला होता। 6 पथकं, 100 कर्मचारी, 1 गनमॅन 2 आठवड्यापासून बिबट्याच्या शोधात आहे। मात्र या हुशार बिबट्यानं सगळ्यांनाच हुलकावणी दिली आहे। आता नवनियुक्त पालकमंत्र्यांनी बिबट्याला 3 दिवसात पकडण्याचे आदेश दिले। इतनी जल्द से जल्द बिबट्या को वो जंगल में छोड़ा जाएगा ताकि जंगल में वो सुरक्षित रहे। और जो दहशत है लोगों में उसके लिए पुलिस को भी, आज मैं पुलिस के कार्यक्रम को आया, पुलिस भी अपने तरफ से ये करेगी और मुझे लगता है वन विभाग वाले तत्काल उसको ये 3 दिन के अंदर पूरी कार्रवाई हो जाएगी। सत्तार हे त्यांच्या कोणत्या ना कोणत्या राजकीय वक्तव्यामुळे नेहमीच वादात सापडतात। मात्र यावेळी त्यांनी थेट राष्ट्रीय प्राण्याबाबत अकलेचे तारे तोडल्यानं नव्या वादात सापडलेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।